PCOD वर्कआउट सिरीज पार्ट 3 मध्ये आज आपण बघणार आहोत 5 प्रकारचे एक्सरसाइज। पहिली एक्सरसाइज आहे बर्पी। यामध्ये आता आपण बर्पीचा जो सेट घेणार आहोत तो 3 सेट्स राहणार आहेत। 10 टाइम्स ईच सेट राहणार आहे। सगळ्यांनी पहिले पार्ट 2 बघितले असतील अशी आशा करते, कारण पहिल्या दोन्ही पार्ट बघणं कंपल्सरी आहे जेव्हा तुम्ही पार्ट 3 बघणार। कारण पहिल्या 2 पार्टमध्ये आपण बर्पी हळूहळू कशी करावी, तिचा स्टेप्स कशा घ्याव्यात हे सगळं आपण एक्सरसाइज त्याच्यात नमूद केलेली आहे। त्यामुळे पार्ट 1 आणि पार्ट 2 बघणं, त्याची रिव्हिजन करणं आणि मग पार्ट 3 करणं कंपल्सरी आहे। हे बघा, आता साईड अँगल बर्पीचा घेतलेला आहे। याच्यामध्ये बघा, जंप करायचं आहे, खाली बसायचं आहे, दोन्ही पाय मागे जंप, परत पायमध्ये जंप आणि परत वरती। बिगिनरसाठी बर्पी कशी करावी ही पार्ट 1 मध्ये आम्ही सांगितली आहे। त्यामुळे व्हिडिओ परत एकदा पार्ट 1 आणि पार्ट 2 रिवाईज करा, सो ते तुम्हाला इझी जाणार आहे। या वर्कआउट सिरीजमधल्या एक्सरसाइज 2 जो आहे तो आहे जंपिंग स्क्वॉट्स। आता जंपिंग स्क्वॉट्समध्ये आपण दोन्ही हात वर नेणार, खाली जंप करताना दोन्ही पाय दूर आणि खाली जाताना स्क्वॉट्स पोझिशनमध्ये। अति खाली जायचं नाही आहे, कारण स्क्वॉट्समध्ये माकड हाडाला सांभाळून इजा होऊ नये याची काळजी घ्यावी लागते आपल्याला। तिसरा वर्कआउट आहे अँकल टच, क्रॉस अँकल टच। दोन्ही पायात अंतर, दोन्ही हातामध्ये डंबेल किंवा काही न घेता सुद्धा हा वर्कआउट करता येतो। आता क्रॉस टच करायचा आहे, उजव्या हाताने डावा पाय टच करायचा आहे, डाव्या हाताने उजवा पाय टच करायचा आहे। हे बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ नीट बघा, शांतपणे बघा। एकदा बघितल्यावरती समजेल, दुसऱ्यांदा बघितल्यावरती कसा करायचा ते कळेल आणि तिसऱ्यांदा तुम्ही तो परफेक्टली करू शकाल। त्यामुळे कुठलाही व्हिडिओ 3 वेळा बघणं तरी गरजेचं असतं। आता पुढचं जे एक्सरसाइज आहे चौथं, ते आहे माउंटन क्लाइम्बिंग। खाली दोन्ही हात समोर घ्यायचेत, पाय दोन्ही मागे आणि आपला उजवा गुडघा डाव्या हाताकडे वळला पाहिजे आणि डावा गुडघा उजव्या हाताकडे। वजन जास्त असेल, करता येत नसेल तर व्हिडिओ नीट बघा। तुम्ही 2 ते 3 सेट जरी केलेत किंवा 2-3 वेळा जरी रिपीट केलं तरी चालेल। पाचवी एक्सरसाइज आहे फ्रंट लेग स्ट्रेच। फ्रंट लेग स्ट्रेच करताना आपला उजवा पाय उजव्या हाताकडे बाहेरनं गेला पाहिजे आणि डावा पाय डाव्या हाताकडे बाहेरने गेला पाहिजे। ह्या एक्सरसाइजचा घेण्याचा मागचा हेतू हाच असतो की तुमचा जो पूर्ण वर्कआउट एरिया असणार आहे तो ओव्हेरियन रिजन, कमरेचा भाग आणि पोटाचा भाग